दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सारिका क्षीरसागर यांनी महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले। महिलांना आरक्षण का हवं या प्रश्नावर बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली। सारिका क्षीरसागर म्हणाले की देशाच्या विकासात महिलांचा मोठा वाटा आहे। घर, समाज आणि विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली असली तरी राजकीय निर्णय प्रक्रियेत त्यांचे प्रतिनिधित्व अजूनही कमी आहे। त्यामुळे महिलांना संधी मिळावी आणि त्यांचा आवाज प्रभावीपणे पोहोचावा यासाठी महिलांना राजकीय आरक्षण आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांनी सांगितलंय की नारी शक्ती विधेयक हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचं पाऊल आहे। आरक्षणामुळे महिलांना राजकारणात अधिक संधी मिळेल आणि त्या समाजातील विविध प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडू शकतील। ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरण यांसारख्या विषयांवर महिलांचे प्रतिनिधित्व असणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय। सारिका क्षीरसागर यांनी महिलांना राजकारणात पुढे येण्याचं आवाहनही केलंय। त्यांनी सांगितलंय की महिलांनी आत्मविश्वासानं नेतृत्व स्वीकारले तर समाजाच्या प्रगतीला नवी दिशा मिळू शकते। एकंदरीत महिलांच्या राजकीय सहभागासाठी आरक्षण आवश्यक असल्याचं ठाम मत सारिका क्षीरसागर यांनी व्यक्त केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। आरक्षणाची काय गरज आहे? काँग्रेसने आरोप केला। आरक्षणाची काय गरज आहे? तुम्ही पर्सेंटेज बघा आता महिलांचं किती। मी कुठल्या एका पक्षाला नाव नाही ठेवत आहे। प्रत्येक पक्षातून आरक्षणाशिवाय महिलांना तिकीट दिलं जात नाही, हे भाऊ तुम्हालाही चांगलं माहिती। आरक्षण त्याच्यामुळे कंपल्सरी पाहिजे आम्हाला आणि आमचा तो हक्कच आहे, कारण 50% वोटरच महिला आहेत। आपण जर पाहिलं तर काँग्रेसकडून अशी टीका होती की महिला आरक्षणाच्या आडून भाजपाचा मतदारसंघ विभाजनाचा डाव होता आणि तो आम्ही उलटवून लावलाय असा दावा काँग्रेस करते। खोटे, हे सगळं खोटे। खोटं याच्यासाठी मी म्हणते, याचं क्रेडिट भारतीय जनता पार्टी आणि संयुतीच्या सरकारांना, वरती जे एनडीएचं सरकार आहे त्याला मिळालं असतं, हे फक्त त्यांना बघवत नाही। आणि जे तुम्ही म्हणताय मतदारसंघ विभागणे, डिलिमिटेशनचा जो कायदा आहे, डिलिमिटेशन करायचं की नाही हे 2023 लाच पंतप्रधान मोदीजींनी संसदेत मांडलं होतं आणि तेव्हा याच विरोधकांनी त्यांना सपोर्ट केला होता। आणि डिलिमिटेशनमुळे कुठल्याच साऊथ इंडिया असो किंवा नॉर्थ इंडियाच्या कुठल्याच लोकांवर अन्याय होणार नाही।